आज के हमारे इस समारोह के उद्घाटक माननीय वर्षा जी घुगे ठाकुर, इनका मार्गदर्शन सुनने से पहले हम मैडम के बारे में आपको अवगत कराना चाहेंगे। आपने मराठवाड़ा से पहली महिला उपजिलाधिकारी बनकर इस पद पर अपनी मोहर लगाई है। कुशल एवं कर्तव्यदक्ष प्रशासक के रूप में आप जानी जाती हो। अपने उत्कृष्ट प्रशासकीय कार्य के लिए आपको कई पुरस्कारों से सम्मानित भी किया गया है। उल्लेखनीय एवं नावीन्यपूर्ण संकल्पनाओं को जोड़कर अपने प्रशासकीय कार्य आप सफल करती हो। यह सब संभालकर आप ट्रैकिंग तथा निसर्ग पर्यटन में भी रुचि रखते हो। आपको पढ़ने का शौक है। आप उज्जवल व्यक्तिमत्व के धनी हो। ऐसे मल्टी टैलेंटेड, वर्साटाइल, डायनामिक वर्षा जी आज उद्घाटक के पद को सुशोभित करते हुए हमारे साथ है। आज आप अपने विचार हमारे साथ साझा करेगी। वर्षा मैम, प्लीज। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, श्यामजी, जाजूजी, अध्यक्ष कमलकिशोर अग्रवालजी, नीताजी मुंदड़ाजी, अनिलजी राठी, कुमुदीजी, भार्गवजी, कमलाजी राठी, अलकाजी सारडा, लोया मॅडम, सोमानी, सुलोचना नागेजा आणि शकुंतलाजी। खरं तर या जिल्हाधिकारी म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम मला वाटतं हा मी आज अटेंड करते आहे। आज का वार परिवार। मी असंख्य भाषणं दिले पण मला कोणी परिवारावर बोलायला कधीच बोलवलं नाही, कारण आम्हाला बोलवतात पाणी टंचाई, भूकंप, कायदा व सुव्यवस्था, फार तर महिलांच्या मोटिवेशनसाठी। पण आधी मी एक ऑफिसर आहे, एक व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यात ॲडिशनल फ्लेवर म्हणजे महिला आहे, महिला अधिकारी, आणि ज्याचा मला सार्थ अभिमान आहे। वाजवा ना, जोरात वाजवा, काही हरकत नाही। कुमुदिनीजी खूप हुशार आहेत। त्यांनी दसऱ्याच्या दिवशीच मला कमिटमेंट घेऊन टाकली। त्यांच्याकडे मी कार्यक्रमाला गेले होते, त्या म्हटल्या की असा एक कार्यक्रम आहे, भारताची ओळख जर कुठे होत असेल आणि कुठली संस्कृती जर प्रथम दर्शनी आपण नाव घेत असू तर ते आहे राजस्थान। राजस्थानची संस्कृती भल्या भल्या लोकांना मोहावून टाकते आणि भारताचीच एक अखंड अशी ओळख आहे की प्रत्येक भाग हा त्याच्या संस्काराने, त्याच्या आगळ्या वेगळ्या पारिवारिक संबंधाने वेगळा आहे। एक व्यक्ती दिल्लीहून जर निघाला, समजा आता सरच आहे लातूरकडे यायसाठी, तर सगळ्या रस्त्यात त्यांच्या ओळखी असतात, सगळ्या रस्त्यात परिवार असतात। आपलं एक परिवार कधीच नसतं आणि ही फक्त भारताचीच ओळख आहे की प्रत्येक ठिकाणी व्यक्ती कुठली विदाऊट अपॉइंटमेंट कुठल्याही घरात जाऊ शकतो आणि सांगू शकतो मला गरम गरम भाभी पोहे खायचे किंवा गरम गरम, ही एक परिवाराची ओळख आहे। मला जर विचारलं तर मला असं वाटतं व्यक्ती जेव्हा जन्मतो तेव्हा त्याची ओळखच त्या परिवारामुळे होते। याची सून, याचा सासरा, यांची मुलं, आणि जेव्हा कोट्यावधीची प्रॉपर्टी आपण जरी कमवली तरी सरतेशेवटी 55-60 वर्षाचं झाल्यानंतर पहिला प्रश्न जर समोरचा व्यक्ती त्यांना विचारतो तर तुमची मुलं काय करतात, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी विचारत नाहीत, आणि ती तुमची ओळख असते, त्या परिवाराची ओळख असते। आणि म्हणून जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत परिवार हा आयुष्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य असा घटक आहे। जिजाऊनी तिच्या गर्भात असतानाच शिवाजीराजांवर अनेक गोष्टींच्या मार्फत एक संस्कार केले आणि शिवाजी महाराज जन्माला आले। अशा झाशीची राणी आपल्या मुलाला काखे म्हणजे एक पाठीशी घेऊन लढली। हे सगळे उदाहरणं, कारण असं म्हणतात की मूल जेव्हा बघत असतं तर आपल्या आईवडिलांना, आपल्या घरच्यांना बघत बघत ते वाढतं। जरी आपण म्हटलं की शाळेत शिक्षक हे पहिले गुरु आहेत, पण हे जर जितकं महत्त्वाचं आहे तसं मूल हे शिक्षणाने जेवढं शिकतं त्याच्याही किंबहुना कितीतरी जास्त पटाने आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे, जे संस्कार आहे आणि जे आईवडील आपले कार्य करत असतात त्याच्याने शिकत असतं आणि त्याची वाढ होत असते। आणि म्हणूनच आपण बघतो की ब्रोकन फॅमिलीजमधले मुलं हे पुढे चालून कुठेतरी क्रिमिनल बनतात किंवा ते अंतर्मुख असतात। आज एखादा तरुण मुलगा जेव्हा या कॉम्पिटिशनमध्ये सुसाईड करतो तेव्हा मन खूप विषण्ण होतं। या सगळ्या गोष्टीमध्ये आपली एकत्र कुटुंब व्यवस्था ही फॉरेनमध्ये सुद्धा स्वीकारली जाते आणि या सगळ्या परिसरामध्ये टेक्नॉलॉजीच्या मागे धावताना आज आपण कुटुंबाच्या बाबतीत जर विचार केला तर अनेक गोष्टी आत्मपरीक्षण करण्यासाठी आपल्या सामोरे आहेत। आज मोबाईलच्या जगामध्ये
कारण तंत्रज्ञान म्हटलं की आपण तंत्रज्ञानाच्या पुढे पुढे पळत असतो, पण आज घरं मोठी झाली आहे, इन्फॉर्मेशन माहितीचा भडीमार आहे, सगळी सुखं आपल्याकडे आहे, पण आपण संवाद हरवून बसलो आहे. आई मुलाचा संवाद नाही, नवरा बायकोमध्ये संवाद नाही, सासू सुनांमध्ये संवाद नाही. कुठल्या तरी सिरियल लागतात त्या सास भी कभी काय 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 असतात, आणि त्याच्यामध्ये नातेसंबंधांची इतकी वेगळी गुंफण दाखवतात. आणि मग प्रश्न पडायला लागतो आपल्याला की परिवाराचं याच्यात नेमकं अस्तित्व काय आहे. जर मला विचारलं तर स्त्री जेव्हा पुढे जाते, आता अर्थार्जन करायला लागली, घराच्या बाहेर पडायला लागली, पहिले कुटुंब व्यवस्था ही वेगळी होती, पण या सगळ्याचा मूळ गाभा शेवटी स्त्रीमध्ये कुठेतरी असतो. आणि स्त्री कुठेही किती पुढे गेली तरी असं म्हणतात, घार उडते आकाशी पण तिचं असतं रपच पिलापाशी. त्यामुळे आपल्या घराचा हा कॉन्सन्ट्रेशनचा पाया हाच आपल्या संस्कृतीचा मुख्य पाया आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, मला प्रश्न विचारतात, तुमच्या मुलांना कधी तुम्ही खाऊ घातलं का हो? इतके बेसिक प्रश्न असतात की कलेक्टर म्हणून मग तुम्ही महिला म्हणून तुम्ही स्वयंपाक करता का? तुम्ही आतमध्ये कशा पद्धतीने तुमच्या नवऱ्याशी वागत असतात? तुमच्या मुलांशी तुम्ही कसे असतात? मला एक अगदी नम्रपणे सांगावं असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे कर्तव्य असतात, पण एक चौकट असते प्रत्येकाची. जसं घराचं रचना घेतली, मी माझ्या भाषणामध्ये आवर्जून सांगते की कुठलंही घर असेल तर पहिले गेल्यावर बाहेर हॉल असतो, त्यानंतर आतमध्ये मंदिर असतं, त्यानंतर बेडरूम असते, त्यानंतर स्टडी रूम असते, मुलांची खोली असते. तर या पद्धतीने कुठली खोली कुठल्याही खोलीवर अतिक्रमण करत नाही. अतिक्रमण, कारण आपण लोक आले तर आपण हॉलमध्ये बसवतो, जेवायच्या वेळेस आपण डायनिंग टेबलवर जातो. या जशा चौकटी आहेत तशाच नात्याच्या पण चौकटी असतात. जेव्हा आपण ऑफिसमध्ये असतो तेव्हा मी 100% कलेक्टर आहे आणि माझा रोल तसाच कणखर कडक आणि त्या पद्धतीचा असतो. पण मी जेव्हा घराच्या उंबरठ्यामध्ये असते तेव्हा मी कोणाची तरी आई असते, कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी सून असते, आणि ते ओझं आपण घरामध्ये उंबरठ्याच्या आतमध्ये जर घेऊन गेलो नाही तर तशा खोली जशा अतिक्रमण करत नाही तसे नाते कुठल्या कुठल्या गोष्टींवर अतिक्रमण करत नाहीत. आणि हे इक्वेशन जर आपल्याला जमलं तर मग मात्र आपल्या परिवाराला आपण सशक्तपणे एका विनेत गुंफून ठेवू शकतो. मुळात आपले सणच इतके छान आहेत. आता दिवाळी म्हटलं तर बघा ना, सगळेजण आपल्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर सगळी फॅमिली एकत्र आल्याचे फोटोज टाकतात, आणि आपण ते सगळे एकत्र परिवार आपण त्या ठिकाणी ते सण साजरे करत असतो. सण साजरे करताना परिवाराची वीण घट्ट होणं, मग त्याच्यामध्ये छान असतं की एकदा भाऊ बहिणीचं भाऊबीज असते, पाडव्यासाठी नवरा आणि बायकोचं गोड नातं असतं. तर अशा सगळ्या हे सणांच्या मार्फत सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे संदेश दिले आहेत. पण आज या भौतिक जगमगाटीमध्ये फोटो टाकण्यासाठी आपण जास्त उत्सुक आहोत, पण खऱ्या अर्थाने मुखवट्याच्या पलीकडे बघितलं तर ते नाते हसरे नाते तेवढे हसरे आहेत का, हा प्रश्न कुठेतरी मनाची पडायला सुरुवात होते. आणि मग हे मुखवटे जसे फोटोमध्ये क्लिक करताना आपण हसतो ना, त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने कृत्रिम न असता अगदी ते नॅचरल असले तर परिवाराची वीण जास्त चांगल्या रीतीने सक्षमतेने पुढे जाऊ शकते. आणि बऱ्याचदा याचं खापर, एखादं परिवार फुटलं तर खापर बाईवर टाकलं जातं की ही बाई जरा जास्त ॲडव्हान्स आहे किंवा जास्त याच्या पद्धतीने आहे. अशा पद्धतीने नसतं. मला असं सांगावंसं वाटेल की परिवार गुंफायची जबाबदारी स्त्रिया स्वतःहून घेतात, पण यामध्ये त्या स्वतःहून जबाबदारी घेतात की मला कधीतरी करिअरमध्ये सॅक्रिफाईस करायचं आहे कारण माझ्या कुटुंबाला पुढे जायचं आहे. ते त्यांची कधी कधी ऑप्शन नसतं, पण ही त्यागाची भावना, ही समर्पणाची भावना ही स्त्रीमध्येच असू शकते, ही दुसऱ्या कोणामध्ये सापडूच शकत नाही. पण तेवढीच जबाबदारी आज खूप चांगल्या रीतीने चित्र उभारते की पुरुष मंडळीसुद्धा कुटुंबातली जबाबदारी तेवढीच चांगल्या रीतीने घेत आहेत असं आपल्याला आढळतं. आधी मला कधी आठवत नव्हतं की कुठल्या मुलाला वडील आंघोळ बिंघोळ घालत होते किंवा त्याच्या डायपर बदलत होते. आजच्या याच्यामध्ये हक्कानी नवरेसुद्धा रजा घेतात, पितृची जी पॅटर्निटी लीव असते ती रजा मागून हक्काने घेतात की मला माझ्या अर्धांगिनीबरोबर मुलाला सांभाळायचं आहे. हे चित्र स्वागतार्थ आहे, हे चित्र पलटत चाललेलं आहे, पण या चित्राला आपण अजून प्रोत्साहन पण दिलं पाहिजे. आणि कुठेतरी फेमिनिझम हा किंवा स्त्रीमुक्ती हा इंडिया पाकिस्तानसारखं नवरा बायकोमध्ये भांडणं किंवा स्त्री पुरुषांमध्ये भांडणं हा नक्की नसतो. फेमिनिझमची व्याख्या खऱ्या अर्थाने आपल्याला कळली पाहिजे.
फेमिनिझम हे कोणाच्या विरोधात नाही आहे. फेमिनिझम हा अन्याय, अत्याचार आणि सेल्फ डिग्निटी कायम ठेवण्याच्या आपल्या पक्षात आहे. स्त्रीची ही प्रतिष्ठा फक्त कायम ठेवावी अशी अपेक्षा असते आणि ती अपेक्षा ठेवताना हे जे युद्ध चालतं त्यावेळेस हे सगळे भांडणं होत असतात. बऱ्याचदा गल्लत होते की हे सगळं करताना ज्या पुढे जातात स्त्रिया त्या पुरुषांच्या विरोधी असतात किंवा कुटुंब व्यवस्थेला कुठेतरी मोडणाऱ्या असतात. मला असं वाटत नाही, हार्डली 1% असेल, पण 99% स्त्रिया या कुटुंबाची नाळ पक्क्या बांधणाऱ्याच असतात. त्या पुढे जाऊ शकत नाही. मग ती करिअर ओरिएंटेड स्त्री असेल किंवा ती होम मेकर असेल. आय विल टेल होम मेकर, नवीन डेफिनेशन आहे. आता आपण हाऊसवाईफ म्हणत नाही, कारण होम मेकर म्हणतो, कारण घराला सुंदर स्वप्न देऊन सगळ्यांसाठी झटणारी ही होम मेकरच असू शकते, दुसरी कोणीच असू शकत नाही. मी बऱ्याचदा माझ्या स्पीचमध्ये एक माझं आवडीचं वाक्य आहे की होममेकर सकाळी किती 5:30ला वगैरे अलार्म होतो आणि रात्री 11:30पर्यंत ती सतत काम करत असते. मग कधी मुलांचे डबे असतील, सासूसासऱ्यांची शुश्रूषे असेल, त्यांना औषध देणं असेल, नवऱ्याचे कपडे इस्त्री करणं असेल, करून घेणं असेल, त्याचा डब्बा असेल, दुपारी पुन्हा त्याची व्यवस्था असेल, संध्याकाळचं पुन्हा, बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यामध्ये संध्याकाळी काय करणार हा प्रश्न असतो. आणि ही सगळी व्यवस्था म्हणजे सकाळी 6ला दूधवाला आला त्याची बेल वाजल्यावर पळत जाणारी माझी गृहिणी, ही रात्री झोपेपर्यंत सगळे कुलप कड्या घरातले लावलेत का हे झाल्यानंतर आतमध्ये प्रवेश करणारी माझी ती गृहिणी, हिचा जर दिवसभराचा कामाचं मूल्यमापन आणि हिशोब केला तर कुठल्याच नवऱ्याला ते अफोर्डेबल नाही आहे. कुठलाच नवरा एवढे पैसे देऊ शकत नाही. तुम्ही बघा जरा घरी जाऊन, भांडू नका तुम्ही जाऊन स्वतःच्या कामाचं मूल्य करा आणि मग हे मूल्य केल्यानंतर बाजारामध्ये त्याचे किती भाव आहेत बघा. एक स्वयंपाकाला किती रेट आहे, एक मूल बाळ 4 तास सांभाळण्याचा काय रेट आहे, आणि मग तुमचा पगार किती आहे आणि तुमचा वार्षिक पगार किती आहे याचं कॅल्क्युलेट करा. आणि कधीही कोणी प्रश्न विचारला की तुम्ही काय करता त्यावेळेस खाली मान घालायची गरज नाही, कारण याच्या कॅल्क्युलेशनचे धनी तुम्ही सगळ्याजणी आहात. आणि त्यामुळे हा कधीच तुम्ही मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका की तुम्ही काही करत नाहीत. तुम्ही सगळं करतायत म्हणून परिवार आज सक्षम आहे, परिवार आज पुढे चालला आहे आणि सगळ्या परिवाराची प्रगती होती आहे, प्रतिष्ठेने त्याची एक ओळख याचे समाजामध्ये होती आहे. मला फक्त जाता जाता एवढंच सांगावंसं वाटेल की आज का वार परिवार हा संदेश समाजामध्ये जेव्हा जातो तेव्हा परिवाराची व्याख्या, जसं मी सांगते की आई आणि माता याच्यामध्ये फरक आहे. आई फक्त आपल्या मुलाला वाढवते, माता ही सगळ्या मुलांची आई असते आणि हा फार मोठा फरक आहे. त्यामुळे तुम्ही माता होण्याचा प्रयत्न करा. आई तर सगळ्याच होत असतात, नॅचरली होत असतात, आणि माता होण्याचं सौभाग्य हे आपल्याला मिळालं तर आपले परिवार जास्तीत जास्त पुढे जातील आणि आपण खऱ्या अर्थाने आपली ही जी भारतीय संस्कृती आहे, कुठेतरी आज आपण बघतोय, जेव्हा आत्ताच कानावर आलं, माहीत नाही किती खरं खोटं आहे, की जेव्हा सहाराचे म्हणजे ते वारले सुब्रत, तेव्हा त्यांच्या फ्युनरलला त्यांचे मुलं येऊ शकले नाही, आले नाही, आणि ते जळणारं जे बॉडी असते ते वाईट वाटलं, विषण्ण झालं मन, की शेवटी कोट्यावध्याची प्रॉपर्टी बाप म्हणून यांनी मुलांसाठी केलंच असेल ना, पण त्या मुलांना त्यावेळेस सुद्धा पोचता येत नाही. आज वृद्धाश्रमामध्ये अनेक जणांची बोळवण होते. आई वडील म्हातारपणी आम्ही 1, 2, 3 स्कीम केल्या होत्या थोडंसं मायबापासाठी, आणि जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये फिरत होते तेव्हा खूप वाईट वाटलं की म्हातारी जे असतात कुटुंबामध्ये ते कधी कधी अडगळ वाटायला लागते, त्यांच्याशी संवाद साधण्याचा वेळ कोणाकडे नसतो, आणि म्हणून एक सायकोलॉजिकल वेगळे इश्यूज आपल्या सोसायटीमध्ये तयार होत आहेत. म्हणून आज मला एवढंच सांगावंसं वाटेल की जर आपण फॉरेनशी तुलना केली, विदेशातल्या ज्या देश आहेत त्यांच्याकडे सगळ्यात जास्त सायकोलॉजिकल इश्यूज आहेत, सगळ्यात जास्त गोळ्या आणि सगळ्यात जास्त सायकेट्रिकची हे चालते प्रॅक्टिस, पण आपल्याकडे चालत नाही, कारण आपल्याकडे 30-40 नंतर व्यक्ती धार्मिकतेला लागतो, धार्मिकतेमध्ये त्याचं मन गुंतवतो आणि 3-4 तास मंदिरामध्ये किंवा कुठलाही दर्गा असेल, जिथं पण असेल, गुरुद्वारा असेल, तिथं माझ्या महिला या ठिकाणी जायला लागतात, आणि म्हणून स्पिरिच्युअल बळ जे आहे हे त्यांना कुठेही डिप्रेशन किंवा इतरत्र भटकू देत नाहीत. आणि ही आपली शक्ती आहे, ही जी स्पिरिच्युअलिटी आहे ही आपली मुळात शक्ती आहे.
आणि ती जर शक्ती आपण आपल्या कुटुंबामध्ये कायम ठेवली तर बऱ्याचदा जेव्हा आई विचारायला येते मला कधी की माझ्या मुलीचा खूप चांगला नंबर लागला आहे, 12वी नंतर तिला पुण्याला पाठवू का किंवा मुंबईला पाठवू का, मी म्हणते तुमचं मडकं पक्कं आहे ना घरातलं संस्काराचं. जर संस्काराचं मडकं पक्कं असेल ना तर US ला पण पाठवा, मुलगी वाया जाणार नाही. पण घरातल्या संस्कारामध्ये जर कुठेतरी इकडे तिकडे असेल किंवा बाहेरच्या याच्यामुळे असेल तर तुमच्या घरात सुद्धा ती बिघडू शकते. लोकली सुद्धा ती तुमचं लक्ष असताना सुद्धा बिघडू शकते, मुलगी किंवा मुलगा असो. या सगळ्या प्रकारची जेव्हा कुटुंब व्यवस्था असेल तर प्रत्येक कुटुंबाचा सदस्य हा तितकाच महत्त्वाचा असतो आणि जबाबदारीसुद्धा त्याची तितकीच महत्त्वाची असते. मी घरातल्या मुलांना सांगते की तुमचं काम नाही आहे तुम्ही पसारा करत जाणं आणि आईने आवरत जाणं, हा न्याय नाही आहे. कुटुंबामध्ये सुद्धा 12 बलुतेदारी पद्धती असली पाहिजे. माझे सासरे आता दिवंगत आहेत, पण ते नेहमी म्हणायचे की वर्षा खरंच ऑफिसमध्ये घरी पण ॲडमिनिस्ट्रेशन करते. मी म्हणायचे त्यांना तुम्ही खूप छान पूजा करतात बाबा. पूजा त्यांनी मला कधीच करू दिली नाही, ते पहिलेच पूजा करायचे. प्रत्येकाची मुलांची पण सांगितलं असतं की तुम्ही खूप छान हे कप्पा आवरतात, हे सगळं करतात. प्रत्येकाची ओनरशिप असते, सांगण्याची पद्धत असते. आणि जर घरातले प्रत्येक सदस्य आपापली जबाबदारी उचलतील तर महिलांवर मग हा जो कुटुंबाची जी जबाबदारीचं ओझं जे कधी कधी वाटायला लागतं ते वाटत नाही. काळाच्या ओघामध्ये आता सगळ्यात जणी स्मार्ट वुमनच्या याच्यामध्ये आपण पुढे जातो आहे, पण स्मार्ट वुमनच्या नादामध्ये आपण कोण आहे, आपली सेल्फ डिग्निटी काय आहे आणि आपला परिवार किती महत्त्वाचा आहे याचा विसर जर पडला नाही तर आधुनिकता आणि आपली जुनी जी परंपरा आहे याचा सुंदर मेळ घालून एक कुटुंब अत्यंत दिमाखामध्ये खूप चांगल्या रीतीने पुढे प्रवास करू शकतो. आणि पुढच्या पिढीला मला असं वाटतं मर्सिडीज दिली नाही तरी चालेल, प्रॉपर्टी इन्व्हेस्ट बँकेमध्ये नसली तरी चालेल, पण संस्कार आपण नक्की दिले पाहिजे. कारण ही संस्कारच आपल्या खऱ्या अर्थाने त्याला मार्गदर्शक आहेत, दीपस्तंभ आहेत. पुन्हा एकदा मी या संकल्पनेचं मनापासून स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करते राजस्थानी महिला मंडळाकडनं की आपल्याकडनं आपल्या परिवाराची तर व्यवस्थित जडणघडण होईलच, पण माता म्हणून तुम्ही सामाजिक कार्यातसुद्धा हिरिरीने लातूरकर म्हणून पुढे येतील आणि या जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्ही रोशन कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मैम.